त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान टप्पा 1 अंतर्गत 10 एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या संयुक्त विद्यमानाने सामुंडी ग्रामपंचायत हॉल येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर GVS पवन दत्ता यांच्या मार्गदर्शनात गणेश जाधव पाटील तहसीलदार त्र्यंबकेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. वामन खोसकर तसेच तालुक्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, सर्व नायब तहसीलदार, महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत या शिबिराचं आयोजन करण्यात आले. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर GVS पवन दत्ता यांनी सर्व नागरिकांना शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केले. सामान्य जनतेच्या तक्रारींचं निवारण करत गणेश जाधव पाटील तहसीलदार यांनी या शिबिरात उपस्थित असलेल्या नागरिकांच्या शासकीय कामकाजाबाबतच्या काही तक्रारी अडचणी असल्यास तातडीने आपल्या आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना केल्या. महसूल विभागाकडे संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना तसेच इतर योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. सातबारावरील नोंदीमध्ये दुरुस्ती, नाव दुरुस्ती करणं, रस्त्याचे अर्ज बिनशेती करणं, शासनाच्या नवीन निर्णयांची माहिती, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखले मिळण्याकामी तातडीने शिबिरातून सेतू कर्मचारी पथकाकडे अर्ज सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पंचायत समिती त्र्यंबकेश्वर गटविकास अधिकारी रविकांत साणप यांनी त्र्यंबक पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची नागरिकांना माहिती व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर योजनेचा लाभ घ्यावा याविषयी आवाहन केले. भूमी अभिलेख उपअधीक्षक त्र्यंबकेश्वर महेश राजगुरू यांनी त्यांच्या विभागाकडील मोजणी संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत नागरिकांना येणाऱ्या विविध अडचणींबाबत मार्गदर्शन केले. स्वदेश फाउंडेशन नाशिक यांच्यातर्फे शिबिरात परिसरातील सर्व उपस्थितांसाठी मोफत नेत्र तपासणी उपलब्ध करून देण्यात आली. उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसहाय्य, मंजुरीचे आदेश, रेशन कार्ड तसेच इतर दाखले, डिजिटल सातबारा उतारे, खाते उतारे वाटप करण्यात आले. महिला व बालकल्याण विभाग त्र्यंबकेश्वर यांच्या मार्फत बेबी केअर किटचं वाटप करण्यात आलं. तसेच नागरिकांना दाखले हवे असल्यास सेतू कार्यालय त्र्यंबकेश्वर यांच्या उपस्थितीत विविध प्रकारचे अर्ज स्वीकारण्यासाठी पथक यावेळी उपस्थित होतं. ई सेवा केंद्राचे प्रकाश कदम, बालिका कदम हे पथकासोबत उपस्थित होते. या अनुषंगाने प्राप्त झालेल्या आधार कार्डच्या नोंदींची दुरुस्ती, नवीन आधार कार्ड नोंदीविषयक कामकाज करण्यात आलं. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर GVS पवन दत्ता, गणेश जाधव पाटील, तहसीलदार त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी मनोहर राठोड, ग्राम महसूल सविता म्हसाळ, ज्योती बहिरम, जयश्री गावित, किरण पवार यांनी विशेष नियोजन करून यशस्वीरित्या काम केले. त्यानंतर आमचे भूमी अभिलेख उपाधीक्षक, त्यानंतर सोनी साहेब, सर्व नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि गावातले विद्यार्थी आणि सर्व बंधू भगिनी, आपल्याला आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की इथे आम्ही जे काही स्टॉल लावले त्याच्यातून आपल्याला त्याचे काही ना काही काम झालं पाहिजे. पण आल्यानंतर आम्हाला तुमच्या गावातल्या लोकांनी असं सांगितलं की सर इथं नेटवर्कच नाही आणि आमचं प्रत्येक काम हे इंटरनेटवर आहे. आता तिथं बाहेर तुम्ही बघितलं असेल लॅपटॉप, कम्प्युटर लावलेले आहे. म्हणजे असं झालं की ते आपल्याला फॅन चालू करायचा पण वेळच नाही झाला. फॅन बसून काय फायदा. तर आता सरांशी पण आमची चर्चा झाली की त्याच्यामध्ये BSNLचा टॉवर काहीतरी लावलाय तिथे, पण तो चालू नाही झाला. तर त्यासाठी आम्हाला जे शक्य आहे किंवा सरांना जे शक्य आहे किंवा आदरणीय खोसकर साहेब पण आहे त्याच्यामध्ये की त्या ज्या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही नक्कीच बोलू. कारण सर इंटरनेट असल्याशिवाय गावामध्ये कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. गावामध्ये बँक आहे पण बँक सुद्धा अनेक वेळा बंद राहते कारण इंटरनेटच नाही. तर जोपर्यंत इंटरनेट येत नाही आपल्या बाकीच्या गोष्टींना काही फार महत्व राहत नाही आणि हा दुर्गम भाग आहे थोडासा सगळ्याच बाबतीमध्ये. आता एक गोष्ट याच्यात नक्कीच चांगली की आपल्या समोर जो रोड चाललेला आहे या रोडचं रुंदीकरण होत आहे. म्हणजे इकडनं वाहतूक वाढली म्हणजे लोकांची जिथे डेन्सिटी वाढते तिथे इंटरनेटचा ऑटोमॅटिकली वापर वाढतो. प्रायव्हेट मोबाईल कंपन्या सुद्धा टॉवर उभा करतात. आपल्याकडे कुंभमेळा जो येणार आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला मोबाईल टॉवरची आणखी मागणी सुद्धा आपण करणार आहोत. तर त्या आणि ह्या असं दोन्ही मध्ये कुठून काय होईल आपल्याला इंटरनेट उपलब्ध होईल.
आणि जास्तीत जास्त सेवा आपल्याला गावात उपलब्ध होतील हा आमचा प्रयत्न राहील. आता सरांनी पण आम्हाला काही गोष्टी सांगितल्या की प्रत्येक महिन्यांनी किमान एका महसूल मंडळाला भेट देणार आणि त्याच ठिकाणी सगळे लोकांच्या समस्या ऐकून घेणार. तर त्यासाठी सरांचं कृपया एकदा आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे. आपण एक नेत्र तपासणी व्हॅन बाहेर आहे बघा स्वदेश फाउंडेशनची. तर गावातल्या सर्व व्यक्तींना आमची विनंती आहे की आपण त्या व्हॅन मध्ये जाऊन एक एक लाईन मध्ये जाऊन प्रत्येकाने आपले डोळे तपासून घ्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर काही उपचार त्याच्यामध्ये सांगितले तर काही उपचार इथे उपलब्ध असतील, काही उपचार मोठ्या ठिकाणी म्हणजे सरकारी दवाखान्यात सुद्धा आपण घेऊ शकतो. ऑलरेडी आपल्याला उशीर झाला आणि सरांना आणि वामन मोहन इगतपुरीला जायचंय, त्यामुळे मी इथेच थांबतो. जय हिंद जय महाराज. कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महासो समाधान शिबिर या कार्यक्रमासाठी आपल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांत साहेब श्री पवन दत्ता साहेब, तहसीलदार साहेब, जाधव साहेब, राजगुरू साहेब, सरपंच साहेब असतील, बीडीओ साहेब असतील, सन्माननीय सर्व व्यासपीठ आणि जमलेले सर्व लाभार्थ्यांचं मी स्वागत करतो की मोठ्या संख्येने त्यांनी हजेरी लावली या अभियानासाठी. आपला हा जो त्र्यंबक तालुका असेल, हा जो मतदारसंघ आहे, आपला दुर्गम भाग आहे. काही वेळेस आपल्या लोकांना शासकीय कार्यालयात जाणं शक्य होत नाही. गोरगरिबांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तिथे वेळ देणं शक्य होत नाही. पैशाच्या अडचणी असतील, भाड्यातोड्याच्या अडचणी असतील, हे शक्य नाही. तर शासनाने खूप चांगला हा जो कार्यक्रम हाती घेतला आहे. मी शासनाचे पण खूप खूप धन्यवाद देईल आणि तहसीलदार साहेब असतील, सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी शासनाच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी जाऊन हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये जमिनीचे विषय असतील, रेशन कार्डचे विषय असतील, अजून जे बाकीचे सर्व ज्या काही अडचणी असतील, शासन आपल्या दारी येऊन हे सगळ्या अडचणी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करताय. तरी आपण सर्वांनी त्यांना पण चांगलं सहकार्य करावं. ते पण अधिकारी लोक पण चांगल्या सहकार्याच्या भावनेने आपलं काम करण्याचा प्रयत्न करतात. तरी आपणही चांगली भावना ठेवून चांगले त्यांना सहकार्य करून आपलं काम करून घेतलं पाहिजे. अधिकाऱ्याला प्रत्येक लोकांना तोंड द्यायचं असतं, त्याच्यामुळे आपणही सहकार्य करून आपलं काम कशा पद्धतीने करून घेता येईल हे आपण केलं पाहिजे. इथून पुढे प्रत्येक गावोगावी हा कॅम्प राहणार आहे, हा कार्यक्रम राहणार आहे. तरी आपण आपल्या भागातल्या सर्वच नागरिकांना कळवून ज्यांना कोणाला अडचणी असतील त्या या शिबिरामार्फत सोडवल्या जातील. आपल्या मतदारसंघाला आमदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, भूमी अभिलेख साहेब असतील, बीडीओ साहेब असतील, सर्व चांगली माणसं मिळालेले. तरी तुम्ही सर्व जनतेने तुमच्या समस्या सोडून घेतल्या पाहिजे. प्रत्येक जण पोहोचत नाही, पोहोचलं पाहिजे. आम्ही कोणाकडे जाणार, काय करणार, मनातून ही भीती साईडला ठेवून प्रत्येकाने गोरगरिबांनी कामं करून घ्या. आमदार साहेबांपासून प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, बीडीओ साहेब असतील, भूमी अभिलेख साहेब असतील, सर्व चांगले माणसं मिळालेले तुम्हाला. आणि आपला भाग खूप मागे राहिलेला आहे. सर्वांनी कामं करून घ्या. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. मराठीमध्ये काही चुकलं तर थोडा माफ करू नका. ठीक है. सो आज होने वाले शिबिर आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानमध्ये सगळे डिपार्टमेंट्स इकडे उपस्थित आहेत. इकडे सो PLR साहेब आहेत आणि आम्हाला खोसकर साहेब पण आहेत. खोसकर साहेबांचा मुलगा आहेत वामन खोसकरजी आहेत. आणि आज तहसीलदार साहेब आहेत आणि सर्वांना डिपार्टमेंट्स, ग्रामसेवक मॅडम आणि ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी सगळे आहेत इकडे. तुम्ही ना याच्यामध्ये एकच सिंपल गोष्टी आहे. तुमच्या तक्रार इकडे तुम्ही तक्रारमध्ये काय तक्रार आहे तुम्ही तुमचा भाव आणि तुमचा मत तुम्ही थोडा व्यक्त करून टाका त्याच्या इकडे. आणि तुमच्या तक्रार तुम्ही अवेलेबल करून टाका
आणि तुम्हाला ना सगळे सोल्युशन्स भेटेल. ओके, इमिडिएट सोल्युशन्स भेटेल आणि तुम्हाला खूप खूप फायदा होईल याच्यामध्ये. आणि आपले सरकार म्हणून आता प्रेझेंट सरकार आहे आणि ते सरकार खूप खूप सपोर्ट करतील तुम्हाला. आणि एस्पेशली आदिवासी तालुक्यामध्ये, आदिवासी सब डिव्हिजन आणि आदिवासी जिल्ह्यामध्ये खूप खूप याच्यामध्ये खूप खूप प्रॉफिट मिळेल तुम्हाला सगळे. आणि तुम्हाला खूप सगळे लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये. सो फॉर एक्झाम्पल रेशन कार्ड असेल, तुमचे काही भूमी अभिलेखमध्ये काही मोजणी असेल आणि काही प्रॉब्लेम्स आहेत, तुमचे केसेस असेल, लँड बद्दल, भूमीबद्दल काही केसेस असेल, सगळे A to Z सगळे तक्रार तुमच्या असेल, तुमचे काही आहे, तुम्ही तुमच्या तक्रार व्यक्त करा आणि तुम्हाला सगळे इमिडिएट सोल्युशन भेटेल तुम्हाला. ओके, ये मेन उद्देश आहे महाराजस्व अभियान मध्ये, मुख्य उद्देश यही आहे. सो त्याच्यामध्ये मी जास्त वेळ नाही घेतो. आणि आता तुमचे आमदार साहेब आहेत, मला स्वतः कॉल करून तुम्ही जाओ साहेब आणि कोसकर साहेबला, माझा मुलगा आहे, तुम्ही कोसकर साहेबांचं तुम्ही घेऊन जावा आणि तुम्ही काय तक्रार आहे तुम्ही पण ऐकून घ्या स्वतः. आणि कोसकर साहेबांनी स्वतः सांगितलं मला, तो त्याच्यामध्ये कोसकर साहेबला मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आभारी मानतो. सो खूप खूप धन्यवाद. आणि हे शिबिरसाठी तुम्ही पण उपस्थित राहावा आणि सगळे लोकांना पण बोलवा तुम्ही. आणि आज स्वदेश फाउंडेशनचा काही डोळे साहेब, आरटी साहेब तुम्ही सांगितलं मला आता डोळे तपासणीसाठी येत आहे. सो ते पण तुम्ही यूज करावे आणि तुम्हाला सगळे यूज होईल त्याच्यामध्ये. आणि खूप खूप आभारी मानतो. आता ओव्हर टू साहेब, तुम्ही हे करून टाका. खूप खूप आभारी मानतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. राष्ट्रीय कार्यक्रम सरकार आपल्या दारामध्ये असे योजना आपले अति दुर्गम भागामध्ये, त्या नाशिक जिल्ह्याच्या कानेकोपऱ्यामध्ये, त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या आमच्या देवगाव गाणामध्ये अतिशय आमचे जिल्हा अधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, अनेक प्रकारचे आमचे डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित झाल्याबद्दल आमच्या सामोडी गावाच्या वतीने आमचे माननीय आमदार खोतकर साहेब यांचे चिरंजीव वामन भाऊ हे उपस्थित झाले. आम्ही आमच्या देवगाव गाणाच्या वतीने सामोडी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि दादांनो, भागाचे आमचे जे समाज आहेत, सरकार आमच्या दारामध्ये आहे. आता खूप मुलं शिकलेले आहेत, यांना अडचणी येतात. आता तुम्ही मगाशी साहेबांनी सांगितलं, कोणाकडे पैसे नसतील, भाड्याच्या अडचणी असतील, एखादा अधिकारी भेटत नाही, एक कागदावर सही करायची असेल तर परत यावं लागतं. याची तुम्ही दखल घ्या. सरकार आपल्या दारामध्ये आले. माननीय आमचे तहसीलदार साहेब, करून तडफदार साहेब आहेत, आमचे इगतपुरी त्र्यंबके, आमचे प्रांत साहेब आहेत. तुमच्यासारखे होत करू या तरुणांना तुम्ही तुमचा उपयोग करून घ्यावा अशी पण आम्ही एकदा विनंती करतो. गहाळेवाडीची पेशी केंद्र साहेब 3-4 वर्ष झाले बांधून, तिथं कर्मचारी एकही नाही. गहाळेवाडी पेशी केंद्र, लाईट गेली का? जाऊ द्या, माझा भरपूर आवाज आहे. तर पेशी केंद्रात 4 वर्ष बांधून झालेले, तिथं एकही कर्मचारी नाहीये. म्हणजे या अतिशय आमच्या दुर्गम भागाची अवस्था अशी असेल, तिथं कोणी लक्ष देत नाही. तर मी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो, आमदार साहेब आहेत, त्यांचे चिरंजीव म्हणजे आमदार साहेबच आहेत. आमच्या इथं उपकेंद्र आहे. आता तुम्ही टावरचा प्रश्न मांडला, इथं आम्हाला नेटवर्क नाहीये, काही नाही. आम्ही टावरला जागा दिली, आमच्या मोबाईलला रेंज नाही येतं. आम्ही एवढे दुर्दैवी लोक आहेत. मग एवढे जिल्हा अधिकारी इथं उपस्थित आहेत, तालुक्याचे अधिकारी आहेत, आमदार आहेत, मग आम्ही दुर्दैवी लोक आहेत. मी हीच काहीतरी खंत व्यक्त करतो. साहेब, राग नका येऊन देऊ. आम्ही छडीतोड बोलणारे माणसं आहेत आणि आम्ही भांडणारे माणसं आहेत, समस्या मांडणारे माणसं आहेत. तर आता ह्या आमच्या मुलं खूप शिकतात. आता 12वी पर्यंत आमच्या इथं शाळा आहे. आमच्याकडे 6.5चे मुली शिकतायत साहेब. म्हणजे कुठेतरी एक आमच्यासारखे छोटे कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून एक मुलीसाठी शिक्षणाचा पाया उभा केला. आमच्या काळामध्ये डोंगरातून शिक्षक येत नव्हते, आम्ही अंगठे टेकतो. आधी आमचा जन्मतारीख कधी झाली, आम्हाला जातीचे दाखले भेटते नाही, पण काहीतरी प्रयत्न करून आम्ही करतोय. तर मी सर्वात अधिकाऱ्यांना, आमचे BDO साहेब खूप आता तळमळीनं बोलले, आमचे तरुण तडफदार तहसीलदार साहेब आहेत, आमचे तहसीलदार साहेब आहेत, सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. मी काही जास्त वेळ घेत नाही.
मी तुम्हाला विनंती करतो, पण अतिदुर्गम भागामध्ये ज्या अडचणी आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्षपूर्वक काळजी द्यावं हीच मी सामोडी गावाच्या वतीने, आमच्या देवगाव गावाच्या वतीने आम्ही तुमचे आभारी आहेत. आमच्या गावात पहिल्या टप्प्यामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही शिबिर व्यक्त केलं, पण याचा प्रॉपर आमच्या मंडळीला, अतिदुर्गम भागातील मंडळीला याचा तुम्ही फायदा करून द्या, उपयोग करून द्यावा हेच तुम्हाला सर्व जनतेच्या वतीनं धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. स्टार 24 फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर.